जे उमेदवार आहेत भाजपचे, त्याच्या भावाने आमच्या शिवसैनिकाला फोन करून दमदाटी केली आणि इलेक्शन झाल्यानंतर तुझ्याकडे बघतो, तुझे मान मोडतो, पाय मोडतो, तर अशा धमक्या दिल्या. आमच्या त्या शिवसैनिकाच्या घरच्यांना भेटून, वडिलांना भेटून त्यांना हे दादागिरी केली की इलेक्शन झाल्यावर तुला बघून घेतो. तशी कॉल रेकॉर्डिंग जे आहे फोनचं ते आमच्याकडे आहे आणि गरज पडल्यास किंवा आवश्यकता असल्यास आम्ही ते कॉल रेकॉर्डिंग मीडिया समोर सुद्धा देऊ. कारण विषय असा आहे की शिवसेना आमचा एक एक शिवसैनिक आम्ही फक्त इलेक्शन म्हणून नाही तर इलेक्शनच्या आधीही आम्ही आमच्या प्रत्येक माणसाबरोबर कार्यकर्त्यांसोबत होतो. इलेक्शन मध्येही काही अडचण आली तरी आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि इलेक्शन नंतर आमची सत्ता तर येणारच आहे. परंतु जरी 1% जरी काही झालं तरी पण आम्ही आमच्या प्रत्येक शिवसैनिकासोबत आहोत त्याच्या समस्यांमध्ये. त्यामुळे कुठल्याही शिवसैनिकांनी असं समजू नये की इलेक्शन झाल्यानंतर आमच्यावर कोणी दबाव आणेल किंवा काय. आम्ही खंबीर आहोत या गोष्टींना उत्तर देण्यासाठी आणि आमच्या मागे जे काही शिंदे साहेब आहेत किंवा शिवसेनेचे जे संघटन आहे ते सर्व खंबीर आहे. त्यामुळे कुठल्याही शिवसैनिकांनी अशा दमदाट्या आता काय झाले पुढच्या उमेदवारांना असं दिसतंय की वातावरण फिरलंय. लोक ओपन बोलायला लागलेत, ओपन फिरायला लागलेत, स्टेटस ठेवायला लागलेत. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं एक असं इन्सिक्युअर फील होतंय की आता आपण पडतोय म्हणून लोकांना दादागिरी करणं. आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये गणेश नगर म्हणून आहे. तिथं नगर परिषदेचा रोड आहे. तर ते असे तिथं जाऊन धमक्या देतात लोकांना का जर आम्हाला इथून मतदान झालं नाही तर आम्ही तो रस्ता नांगरून टाकू. तो नगर परिषदेने केलेला रस्ता आहे. असा रस्ता कोणाला नांगरता येत नाही. परंतु नागरिकांना एक बिहार सारखी ते इलेक्शन सुरू झाली, दमदाटी सुरू झाल्या, घरात जाऊन दमदाटी सुरू झालंय. हे खूप चुकीच्या पद्धतीने चालू आहे. माझ्या मते इलेक्शन मध्ये आपण काय करणार आहोत हे आपण तिथं लोकांपुढे मांडायचं.